असं सरकारला म्हणलं जातं, कारण पालकत्वाची भूमिका असते. आम्ही स्मशानभूमीत आंदोलन केलं, मुंबईला आंदोलन केलं, अनेक शिक्षक बांधवांनी आमच्या आमदार निवासाहून उड्या मारल्या, तरी सुद्धा सरकारचं काही डोळे उघडलेले नाहीये. लाडकी बहिणीसाठी, लाडक्या भावासाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवतंय, परंतु जो देशाला घडवायचं काम करतो, समाजाला घडवायचं काम करतो, तो शिक्षक मात्र अर्धपोटी आहे. म्हणून या सर्व नेते मंडळींना, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांना हे प्रसन्न व्हावे. मागच्या वेळेस आम्ही आझाद मैदानामध्ये जवळपास 1 लाख नावाचा यांचा जप केला होता, पण आज श्रावण सोमवार आहे, म्हणून श्रावण सोमवारच्या या पहिल्या सोमवारी आम्ही या सर्वच, कारण आमच्यासाठी हे सगळे नेते मंडळी काय आहे, देव आहे, त्यामुळे आम्ही यांचं नामस्मरण करून आणि अनेक सोशल मीडियाचे शिक्षक बांधव असतील, पत्रकार बंधू असतील, आमची ही आर्त हाक या मंत्रिमंडळापर्यंत जाऊ द्या आणि आमचा हक्काचा पगार आम्हाला मिळू द्या, यासाठी आम्ही या यज्ञामध्ये आहुती देतोय. खऱ्या यज्ञाने आतापर्यंत जेवढे संकट आहे तर हे कर्मानी आणि यज्ञानी बांधवांनो काय होते, पूर्ण होतात. म्हणून आम्ही सुद्धा हा एक प्रयत्न करतोय. त्यामुळे ईश्वर परमात्मा या सर्व मंत्रिमंडळाला चांगली बुद्धी देवो अशी मी प्रार्थना करतो आणि या यज्ञाला काय करतोय, सुरुवात करतोय. तर आपण छत्रपती शिवाजी महाराज की, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री अजित दादा फडणवीस साहेब, मुख्यमंत्री विक्रम काळे, सतीश चव्हाण, मुख्यमंत्री अजित दादा, मुख्यमंत्री अजित दादा केसरकर साहेब, दे अनुदान, 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 दे अनुदान,
Hare
घोषणा केली आहे की टप्पावाढीचा निर्णय घेतला आणि जून 2024 पासून अनुदान देण्याबाबत शासनानं घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात मग त्याचा GR काढला नाही आणि GR निघावा आणि तो प्रचलित नियमानुसार निघावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही धरणं आंदोलन सुरू केलेलं 1 ऑगस्टपासून आणि आजचा 5वा दिवस आहे आणि भजनाच्या माध्यमातून शिक्षकांचा टाहो आम्ही शासनापर्यंत पोचवू इच्छितो की या टाहोमुळं शासन जागं होईल आणि तात्काळ आदेश काढेल. शासनाला माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर GR काढला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करीत आहोत. उद्या आम्ही दंडवत घालणार आहोत महालक्ष्मीला, त्या दंडवताच्या माध्यमातून सुद्धा शासनाला आम्ही जागं करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी आम्हाला शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर GR काढून आम्हाला न्याय द्यावा.